एवढं वाईट. आता काय आले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन दिवस. ज्या माझ्या बाबासाहेबानं देशाला घटना लिहिली 26 नोव्हेंबर बरोबर या दिवशी, आणि हे अंमलात आले आणि या घटनेप्रमाणे हा देश सुरू झाला. कधी 26 नोव्हेंबर या दिवसापासून सुरू झाला. परंतु आज उद्या 26 आपलं जानेवारी 2026 तो दिवस सुरू होतो. उद्या पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, मुख्यमंत्री असतील, तहसीलवाले असतील, कलेक्टरवाले असतील, शिक्षण मंत्रीवाले असतील, आरोग्यमंत्रीवाले असतील, मोठे छोटे अधिकारीवाले असतील, हे तो 26 जानेवारी तो दिवस आला. झेंडा फडकावतात. अरे फडकावताय, पण आज देश सुरक्षित आहे का? इथली महिला सुरक्षित आहे का? लेकरं शाळेत जायला भेट आहेत. लातूरच्या नवविद्यालयामध्ये काय होत चाललं? शाळा बंद पडत चालली. आज बघा त्या नवविद्यालयामध्ये की किती 10-12 वर्षाचं लेकरू, औसा तालुक्यातले टाका या गावातले लेकरू, त्याला फाशी घेतली म्हणलं. आणि मग त्यांच्या आईबापाला बोलवून फोन करून तिथं त्याच्यापाशी आईबापाला काय झालं दाखवायचं काम असतं का? डायरेक्ट त्याला नेलं दवाखान्या सरकारी आणि डायरेक्ट चिडफाडीमध्ये टाकलं आणि बोलवून घेतलं. आणि बघा किती या देशामध्ये लेकरू शाळेत जायला भेलं, सगळं खाजगीकरण वाढत चाललं. आणि बघा लेकरांवर शाळेमध्ये मारून कुठं खून झाला, कुठं मर्डर झाला होत चाललं. मुलीवर बलात्कार वाढत चालला. 3 वर्षाच्या लेकरावर काल परवा बलात्कार झाला. परभणीमध्ये संविधानाची मोडतोड झाली. ह्या देशामध्ये एवढा भ्रष्टाचार, एवढा अन्याय, एवढा अत्याचार, एवढा भ्रष्टाचार, एवढी महागाई, एवढं वाढत चाललं. आणि देश स्वातंत्र्य झाला. कशाला स्वातंत्र्य झाला देश? देश स्वातंत्र्य झाला. अरे संविधान दिलं, पण त्या संविधानाप्रमाणे चला. आता 26 जानेवारी आलं, झेंडा फडकावता, स्वातंत्र्य मिळालं. आणि इंग्रज हटले, पण इंग्रजापेक्षा ही सत्तेत बसणारे ही लोक एवढं आज देशाला छळालेत. आज शाळेमध्ये मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. शाळेमध्ये मुली असू मुलगी असू त्यांच्या धक्का नाही लागला पाहिजे. केरळला का धाराशिवमध्ये तिथंही वसतिगृहावर एका मुलावर हे झालं, मेलं का काय, मारून टाकलं, काय झालं? मारालेत का काय व्हायले काय माहिती. मग वरून शिक्षण मंत्र्याचं काम नाही का? मुख्यमंत्र्याची कामं नाहीत का? हे वरून निर्दोषपणे निवांत बसायले तर जसं निवांत त्यांना काय घेणं का घेणं या देशात काय चाललंय काय नाही. त्यांना जेवढं होईल तेवढं बरं आहे. आता तुम्ही असं का म्हणतात चाल? कारण यूट्यूबवर मला बोलणं काम आहे. काय करायचं आहे? नुसतं आम्ही बाबासाहेबाला घरात छत्रपती शिवरायांना घरात फोटो लावा, त्यांची पूजा करा, किंवा त्यांची छोटी मोठी जयंती आली, 15 ऑगस्ट आलं, 6 डिसेंबर आलं, तेवढ्यापुरतं त्यांना वंदन करा, झेंडा फडकावा. काय करायचं की काय करून फायदा आहे? 26 जानेवारी साजरा करून काय साजरा आहे? 26 जानेवारी हे साजरा करून काय फायदा नाही. कारण ही आधी देश सुरक्षित ठेवा, इथे कामं करा, इथे महिला, इथे पुरुष, लहान लेकरं किंवा इथं अन्याय हे थांबवण्याचं काम करा. प्रशासन ही वरची जी आहेत ना बसलेले मुख्यमंत्री, त्यांचं काम आहे. शिक्षण मंत्री, आरोग्यमंत्री, कलेक्टर, तहसीलवाले त्यांच्याकडे लक्ष द्या, पोलीसवाल्याला लक्ष द्यायला हवा. म्हणून हे मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे, छत्रपती शिवरायांचा अनुयायी आहे. छत्रपती शिवरायानं माझ्या स्वराज्याच्या निमित्तानं स्वराज्य उभा केलं. आणि कधी छत्रपती शिवराय म्हणले नाही ते मी उभा केलं. सगळ्या समाजानं धरून गेले आणि सगळ्या समाजामुळं हे स्वराज्य उभा केलं. रयतेचं राज्य, रयत निर्माण केली. आणि रयतेच्या निमित्तानं सगळ्याला लोकशाही देण्याचं काम केलं. सगळ्याला पुरुष महिलांना समानतेचा अधिकार दिला. असा न्यायनिवाडा केला होता रयतेच्या निमित्तानं, रयतेचं राज्य.
आणि तेच निवाडा या मनवाल्याला पटला नाही, पण माझ्या बाबासाहेबांनी तोच न्याय निवाडा घटनेमध्ये आणला. छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे चालले. अरे मनुस्मृती कायदा जाळा आणि छत्रपती शिवराया संतांच्या विचाराप्रमाणे माझे बाबासाहेबानं विचार केले. कारण आम्ही ह्या महाराष्ट्रातले आहात. आम्ही या संतांच्या, या छत्रपती शिवराय, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातले आहोत. तर मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. कारण मला मी यूट्यूब चॅनल सुरू केले, मला काही यूज येणार, माझं चॅनल बंद पडू नाही काही हो, पण मी माझं काम आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तर मी यूट्यूबवर माझी व्हिडिओ टाकत राहणार. माझे 2 जरी इथं माणसं बघत असतील तर तुम्ही मला सांगायचं, यूट्यूब खोला, इंस्टा खोला आणि आपले विचार जे काय वाटेल ते टाकत राहावा आणि समाजापर्यंत संदेश द्या. कारण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही, पूर्णपणे तुम्ही नाही बघितलं तर तुम्हाला काय समजणार आहे. पूर्ण बघत राहावा आणि बघितलो तरच हे आहे. म्हणून मला सांगायचं आहे, मी काय लय शिकलेला नाही, मला काय बोलता येत नाही, मला बोबडेपणा बोलणं येतं आहे. मी साधा सोपा सरळ जसं येईल तसं, जसं सुचल तसं. अहो मला यूट्यूब चॅनलसुद्धा काढायचं माहीत नव्हतं, काढून घेतलं आणि साधे सोपे टाकतोय मी. कोणता कंटॅक्ट असतो आणि कोणतं काय असतं काय हे मला माहिती. पण आज आम्हाला आमच्या पब्लिकला काय झालं आहे, आमचे आताचे माणसं यूट्यूब पाहतात, इंस्टा पाहतात आमच्या वयाचे, पण आता ते बी यूट्यूब बघणारे फार कमी होत चालले. आता नको ते आलतू फालतू बघतात, त्याला व्हिडिओला लाईक येतं, पटापटा सबस्क्राईब करतात, पटापटा पाहतात, व्हायरल होतात आणि म्हणून त्या देशाहून पटापटा महाग पडत चालला आहे देश आणि सगळं महागाचे दिवस पुढे चाललेत. कारण आताच्या लोकांमध्ये ह्या डोळ्यामध्ये नको ते पाहणं, नको ते ऐकणं, सगळ्या नजरा वाईट मार्गाला चाललं, वासना भरली या नजरेमध्ये. म्हणून तर काही पण होत चाललं, नको ते व्हायरल होत चाललं. देशाला तेच पाहिजे म्हणून तर देश पुढं महाग पडत चालला. जर आपल्याला बाबासाहेबांचे, छत्रपती शिवरायांचे, जिजाऊ, अहिल्यादेवी, रमाई, अण्णाभाऊ साठे संतांचे विचार जर टिकवायचे असतील तर व्हिडिओच्या इंस्टाच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत राहा, कार्य करत राहा. मला 26 जानेवारी तो प्रजासत्ताक दिन दिवस आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, जे छोटे मोठे अधिकारी असतील, आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करताय तर तिथून सुरुवात करा की ह्या देशातला अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आणि जो करेल वाईट तर त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे. असं काम करा तरच आपण या महाराष्ट्राचे अनुयायी किंवा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहात असं समजा आणि आपलं तरच. म्हणून तर माझ्या बाबासाहेबांनी या देशाला घटना देत असताना रडले बाबासाहेब, अरे मी या देशाला एवढी घटना दिली, पण या देशात ते राबवणारे चांगले आहेत का, इथं चांगले राबवतील का, देशाप्रमाणे या घटनेप्रमाणे चालतील का. हे बाबासाहेबांना सांगितलं, अरे मी या देशाला घटना दिली, पण इथले जर चांगले असतील तर या घटनेला महत्त्व आहे. किती सुंदर लिहिलो हे महत्त्वाचं नाही, पण हे राबवणारे चांगले पाहिजे हे माझ्या बाबासाहेबांना सांगितलं. अरे ह्या बाबासाहेबाच्या घटनेला आदर दुसऱ्या देशातले पंतप्रधान, राष्ट्रपती आदर करतात आणि हीच घटना आमच्या देशामध्ये लागू झाली पाहिजे असे बोलतात. या घटनेचा आदर करतात, सन्मान करतात. म्हणून मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या घटनेचा किंवा या इथल्या समाजाचा किंवा इथले बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आणि मान ठेवून किंवा आपले पुढचं आयुष्य किंवा आपले लेकरं पुढचे घडावे, आनंदाने चालावे, त्यासाठी प्रजासत्ताक दिन दिवस चांगला साजरा करा, झेंडा फडकावा, महापुरुषांचे विचार सांगा आणि लेकरांनो तुम्ही पण विचार मांडा, भाषणं मांडा. आणि मला व्हिडिओच्या माध्यमातून आपले शाळेतले लेकरं आहे, जिथं अन्याय झाला आहे, आज देशामध्ये मुलं मुली सुरक्षित नाहीत, याच्यावर बोला, भाषणं करा. अरे आम्ही शाळा शिकतो पण आमची सुरक्षा दिली पाहिजे असं बोला. प्रत्येक ह्याच्यामध्ये काय केंद्र सरकार असेल की शिक्षण मंत्री असेल त्याचे कानच हे करा, उघडा. आणि मला माहिती आहे लेकरांना तुम्ही बोललं तर तुमचे विचार ऐकतील, तरी लेकरांनो बोला आणि काम भाषणं करा, सांगत राहावा. एवढंच मला सांगायचं आहे. लेकरं शिकावे, पुढे चालावे.
एवढंच मी बोलतो. काय माझं चुकलं असेल, काय माझं हुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावली असतील, कोणाची मनं दुखावली असतील, कोणाला काय वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. माझे भाऊ, माझे बहीण, माझी आई, माझे बाप, माझे माझे समाजातील असतील, माझ्या देशातील असतील, माझ्या महाराष्ट्रातले असतील, माझ्या गावातले असतील, माझ्या नातेगोत्यातले असतील, सर्वांना मी जय शिवराय, जय भीम, जय संत, जय लहुजी, जय संविधान एवढं बोलतो. सर्वांना चला, हाय बाय.